मी पायल महाराष्ट्र न्यूज 7च्या या विशेष मुलाखतीत आपलं खूप खूप स्वागत करत आहे। आज आपल्यासोबत अत्यंत खास व्यक्ती उपस्थित आहेत। या व्यक्तीने मानसशास्त्र, समाजशास्त्र व शिक्षण क्षेत्रात खूप चांगली कामगिरी केली आहे। तर चला स्वागत करूया बालमित्र, समुपदेशक व प्रेरक वक्ता सागर सुभाषराव उखळकर यांचं। आज आपल्यासोबत त्यांच्या पत्नी अंजली ह्याही उपस्थित आहेत। तर सागर, तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र न्यूज 7 मध्ये। धन्यवाद मॅडम। सर, मला सांगा की तुम्ही या क्षेत्रात कधीपासून आहात आणि या क्षेत्राच्या बद्दल आम्हाला मार्गदर्शन करा। सुरुवातीला खूप खूप धन्यवाद पायल मॅडम, आपण मला इथे बोलावलं। पाटील सरांचे धन्यवाद, आपली सर्व टीम जी आहे त्यांचे मी धन्यवाद देतो। मी या क्षेत्राची जी सुरुवात आहे जवळपास 6 वर्ष झाली केलेली आहे। 6 ते 5 वर्ष आपण दरम्यान पकडू शकतो। या फील्डमध्ये कंप्लीट जर प्रॅक्टिस पकडली तर 5 वर्ष, म्हणजे 2014 पासून मी प्रॅक्टिस करतोय। 2014 मध्ये मी डॉक्टर दीपक केळकर आहेत सायकियाट्रिस्ट, त्यांच्याकडे एक कोर्स केला हिप्नोटिझमचा, प्रॅक्टिस कोर्स म्हणून। त्यामध्ये मी सर्व पेशंट बघितले, त्यामध्ये पिंजऱ्यातली पेशंट असो की ओसीडीचे पेशंट असो, प्रत्येक म्हणजे कोणी व्यक्ती शॉक कसा घेतो त्या बाबतीत प्रत्येक या बाबतीत मी पेशंट बघितले। म्हणजे जवळपास 5 ते 6 वर्षाचं मी प्रॅक्टिस करतो। त्यानंतर मी 2014च्या दरम्यान मी काय केलं, एक वेळ म्हटलं आपण एक लेख लिहूया, प्रॅक्टिसला जाऊ नये, आपण एक लेख लिहूया। म्हणजे अकोल्याला एक गांधीजीवर बाग आहे, तिथे मी गेलो आणि म्हटलं एक लेख लिहायचा। मग मी एक लेख लिहिला। त्यानंतर मग 2014 मध्ये माझा लेख आला। मग 16 नोव्हेंबर 2014 मध्ये मी मंगरुळ बिर्ला 4 भुजनाथ मंदिर आहे, तिथे मी स्वामी विवेकानंद हिप्नोसिस रिसर्च इन्स्टिट्यूटचं उद्घाटन केलं। त्यामध्ये मी स्वतःचे 2 कोर्स डिझाईन केले, एक स्वसंमोहनातून व्यक्तिमत्व विकास, मी त्याचं हेच टायटल नाही पकडलं जाईल, पण एक स्वसंमोहन कसं करायचं आणि व्यक्तिमत्व विकास कसा करायचा यावर मी एक कोर्स डिझाईन केला। आणि दुसरा आहे भाषण कला, त्याचं नाव आहे ॲक्च्युअलमध्ये स्पीकर इज इक्वल्स टू लीडर। म्हणजे तुम्ही जर स्पीकर असाल तर तुम्ही लीडर बनू शकता, हे त्याचं टायटल। त्यानंतर मी मग पूर्ण कामाला लागलो। जवळपास 2015 मध्ये मग मी एक क्लिनिक ओपन केलं, श्री गजानन हिप्नो क्लिनिक अँड स्ट्रेस रिलीफ सेंटर म्हणून। आणि या 2015च्या दरम्यान मी स्वामी विवेकानंद बौद्धिशीय संस्था ही संस्था रजिस्टर्ड केली अंडर गव्हर्नमेंटमध्ये। मग मी माझी कामं सुरू केली। नंतर मग अशी कामं करता करता मी समाज क्षेत्र, मानसशास्त्र आणि शिक्षण क्षेत्रात काम करत आहे। तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही या क्षेत्रात कसे आले, कसे प्रेरित झाले या क्षेत्रात येण्यासाठी? खरोखरच खूप म्हणजे चांगला प्रश्न आहे की मी या क्षेत्रात का बरं आलो, म्हणजे कसे आलो। तर महत्त्वाची एक बाब म्हणजे की मानसशास्त्र एक असं क्षेत्र आहे त्यातून प्रत्येक व्यक्ती जातो। आणि मी लहानपणापासून एक हुशार व्यक्ती म्हणून, विद्यार्थी म्हणून गिनले गेलेलो आहे। जवळपास मला आठवते मी 3री 4थी पासून पहिला, दुसरा, तिसरा नंबर काय असतो मला जाणवायला लागला। 4थी मध्ये मी मेरिट आलो, त्यामध्ये खूप आनंद निर्माण झाला। 5वीत ते रिझल्ट मिळाला, तेव्हा मी घरी आलो तेव्हा मला खूप आनंद झाला, ताईला खूप आनंद झाला। मी म्हणजे आम्ही त्यावेळेस पाऊस चालू होता, मला अजूनही आठवते। त्यावेळेस अशी एक गोष्ट झाली की आम्ही खेळत खेळत येऊन राहिलो, मी भिजून आलो घरी। माझी मोठी ताई म्हणजे अनुताई, तर तिने माझे कपडे वगैरे बदलून दिले आणि तिला आनंद झाला। सागर म्हणजे काय झालं तर माहिती का तुला? म्हटलं नाही ताई, तू म्हणजे 4थीत मेरिट आला। आता तेव्हा काय मेरिट वगैरे कळतं, पण काहीतरी आपल्याला स्थान मिळालेलं आहे ते कळलं। नंतर 5वी पासून मी पहिला, दुसरा, तिसरा नंबर यायचा। पण असं व्हायचं की मला एक ऑब्सेशन झालं होतं, आसक्ती झाली होती निर्माण की 3रा नंबर नको पहिला। तर माझं जे शिक्षण आहे ते झालं 1ली ते 4थी झालं राष्ट्रीय विद्यानिकेतन, 5वी ते 7वी जिल्हा परिषद, 8, 9, 10 नाथ विद्यालय, 11, 12 अकोल्याच्या RLT कॉलेज म्हणजे एक रेप्युटेड कॉलेज आहे। त्यावेळेस मेरिट यायचे विद्यार्थी, त्यावेळेस आता मेरिट सिस्टीम बहुतेक बंद झाली। त्यावेळेस आमच्या याच्यात महाराष्ट्रातून मेरिट यायचे टॉपचे RLT मधून। तर तेव्हा आसक्ती निर्माण झाली होती की आपण सुद्धा मिळवायला पाहिजे। जेव्हा मिळवायचा प्रयत्न करतो ना आपण, त्यावेळेस एक वेगळी स्टेज असते व्यक्तीची, पुढे सांगतोय काय होतं ते। मग मी तेव्हाच असं झालं की मला डॉक्टर बनायचं असं ठरवलं। मग मी 2 वर्ष म्हणजे 12वीत मला काही एवढे मार्क्स मिळाले नाही, मी 2 वर्ष रिपीट केले आपल्याला। 12वी नंतर रिपीट म्हणजे 2 वर्ष आणखी ट्राय केलं। असंच मला थोडे बहुत चांगले मार्क मिळाले। मग सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी की चला BMS करून घेऊया। मग माझं सिलेक्शन मी केलं, कॉलेज निवडलं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर। पण एक मधली गोष्ट अशी मॅडम की मला घरी माझ्या आई वडिलांनी खूप लाड बोलले, मला कधीच मारलं नाही, खूप प्रेम करतात, आपले खूप प्रेम करतात।
आणि मी एकटा आहे, त्याची एक गोष्ट म्हणजे. आणि मग तिथं रॅगिंग व्हायला लागली. अक्षरशः रॅगिंग व्हायला लागली तर मनाच्या गोष्टी विरोधात. एक तर BMS मिळालं, MBBS नाही मिळालं, 2 वर्ष रिपीट. त्यामुळे एक मनावर ताण होणार. तर मी एक स्वतःला नेहमी पुस्तक जर वाचतो मी तर संशोधन करण्याचा प्रयत्न करतो की हे जे प्रॅक्टिकल असलं पाहिजे, मी वाचतो ना, इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे माझ्यासोबत. तर तेव्हा एक ताण निर्माण होऊन राहिला. ताण निर्माण होण्यासाठी मग मी विचार केला की आपल्याला करायला काय पाहिजे. BMS होणं म्हणजे काही सक्सेसफुल मिळवणं किंवा सक्सेस मिळवणं, सक्सेसफुल पर्सन होणं हे नाहीये, असं नाहीये. तर मी BMS तिथं सोडलं. मग मी D.Ed केलं, डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन, DTED आता त्याचं नाव आहे. पण DTEDचं सध्या परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. मग मी BA सोबतच केलं ओपन युनिव्हर्सिटीमध्ये. मग मी सोबतच काही डिप्लोमा कोर्स केला. डिप्लोमा इन काउन्सिलिंग हे नुकताच केलं मी पुण्यामधनं. त्यानंतर मी आपलं डिप्लोमा इन हार्डवेअर नेटवर्किंग केलं, नागपूरमधनंच केलं. असे भरपूर कोर्सेस मी केले. प्रॅक्टिस केली केळकरांकडे, तिथे प्रॅक्टिस केली, अनुभव घेतला. तर या स्वतःला ताणातून काढण्यासाठी आणि इतरांना प्रोत्साहन दुसऱ्यांनाही काढण्यासाठी मी या फील्डमध्ये आलो. म्हणजे खूप छान कामगिरी आहे जे तुम्ही करताय. तर आता आमच्या प्रेक्षकांना सांगा की काय आहे हे क्षेत्र, काय आहे एक्झॅक्टली तुमच्या मते? माझ्या मते मानसशास्त्राबद्दल जर बोलायचं जर झालं तर मानसशास्त्र काय आहे? मानसशास्त्र म्हणजे दुसऱ्याच्या फिलिंग्स, भावना कळून घेणे, दुसऱ्याला समजून घेणे. मग तो कोणी असो, मग तो गरीब असो, श्रीमंत असो. जसं आपण इथं आहे, तुम्ही बसलेले आहात, कॅमेरामॅन आहात, प्रत्येकाला समजून घेणं म्हणजे मानसशास्त्र. प्रत्येक जण आणि त्याच्या भावना समजून घेऊन त्याला त्याचं सोल्युशन देणं, प्रत्येक फील्डमध्ये मानसशास्त्र येतं. तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की मानसशास्त्रच का निवडलं तुम्ही? मानसशास्त्रच का? ऍक्च्युअल मध्ये बघा तुम्ही, मानसशास्त्र असं एक फील्ड आहे, ते मानसशास्त्राशी सर्वच फील्डशी कनेक्शन आहे. जर तुम्ही राजकारण घेतलं तर मानसशास्त्र आहे, ऍडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट घेतलं तर मानसशास्त्र आहे, ऍडव्हर्टाइज कशी करायची, इंटरव्ह्यू कसा घ्यायचा मानसशास्त्र आहे, बोलायचं कसं मानसशास्त्र आहे, म्हणून मी मानसशास्त्र आहे. तर आता आम्ही तुमचा पूर्ण प्रवास जाणून घेतला. तर मला सांगा की जेव्हा कोणता एक चांगला प्रवास सुरुवात, आपण कोणत्याही चुकीच्या गोष्टी जेव्हा सुरुवात करतो ना ते आरामात होऊन जाते. पण जेव्हा चांगल्या गोष्टीची सुरुवात करतो त्या अडथळे फार येतात. तर तुमच्या प्रवासात काय अडथळे आले हे सांगा. अडथळे खूप आले मॅडम, कारण की जो म्हणतात जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत होती. तर माझ्या जीवनात खूप सारे लहानपणापासून संघर्ष आलेले आहेत. म्हणजे मला माझ्यावर एवढी टीका झालेली आहे, मला इव्हन दो काही असे वाक्य बोलले, मग मी त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं. मला काय बोलले, आता लोक काही बोलतात, तर मला मंदबुद्धी बसून म्हटलं. मग मी म्हणायचो की ठीक आहे, मी माझी कुशाग्र बुद्धी कशी आहे मी दाखवेल स्वतःलाच. मला म्हटलं की तुझी लायकी नाही, मग मी मनातल्या मनात म्हणायचो मी माझी लायकी दाखवेन काय आहे ते. मला म्हटलं तू गुड आहे, ठीक आहे, मी गुड कसं आहे ते दाखवेल. मला म्हटलं मार्केटमध्ये माझा शिक्का चालत नाही, तो खोटा सिक्का आहे. म्हटलं ठीक आहे, हा खोटा सिक्का किती कामी पडेल ते मी दाखवेन. तसे खूप अडथळे आले मला, घरून असो, कारण घरच्यांनाही माहिती नसते, त्यांचं प्रेम खूप असतं आपल्यावर. पण मानसशास्त्र काय आहे, पैसा याच्यातून मिळेल नाही मिळेल, 2 टाइमची मिळकत होईल की नाही होईल. मी अशा ठिकाणाहून आलेला आहे, समजा मंगरुळपीर खूप मागास आहे आणि वाशिम जिल्ह्यात आहे. विदर्भातला सर्वात मागास एरिया म्हणजे मंगरुळपीर आणि वाशिम पकडला जातो. परंतु ओरिजिनल टॅलेंट तिथं पण अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी गेलेला आहे. पण त्या टॅलेंटला फोकस कोणी करत नाही. तर तुम्ही आज महाराष्ट्र न्यूज सेवन मला फोकस करताय किंवा माझा इंटरव्ह्यू घेताय, त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. पाहिजे मॅडम, मी तुम्हाला सांगतो, पाटील सर असो, आणि महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे राधेश्री, म्हणजे अशोक राऊत, जे तुमचे प्रतिनिधी आहेत वाशिम मंगरुळपीरला काम करतात, त्यांनी मला सजेस्ट केलं पाटील सरांना, मंगेश पाटील सर. तर त्यांचा मी खरोखरच धन्यवाद देतो. राधेश्री, तुम्ही मला इथे संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि हे जे आहेत प्रवासात अडथळे येतच राहतात, पण आपण त्याला पार कसं करतो ते फार महत्वाचं आहे. आज तुमच्या पत्नी आमच्या सोबत आहे, हो. तर मी तुम्हाला काही विचारू इच्छितो. मला सांगा की तुम्ही यांना कसं सपोर्ट केला आणि म्हणजे अडथळे कसे पार केले तुम्ही दोघांनी सोबत? सध्या तर असं आमच्या लग्नाला 2च महिने झाले आहेत. तर जेव्हापासून म्हणजे 2 महिन्यामध्ये जेही काही अडथळे आले आहेत, तर एखाद्या गोष्टीने सपोज कुणी एखाद्याने बोललं आहे काहीतरी, जसं की त्यांनी म्हटलं की तुमचा शिक्का चालत नाही, मग ह्या गोष्टीचं ते टेन्शन घेऊन होते की चालत नाही, मग कसं काय, असं व्यक्ती कसं काय बोलू शकते. मला 10 लोक मानताय, 10 लोकांना ही गोष्ट पटते आहे, मी 10 लोकांसाठी काम करतो आहे आणि निस्वार्थपणे करतो आहे.
तर हा व्यक्ती असं बोलतोय म्हणजे नेमकं काय आहे वो? तर या गोष्टीतनं मला काढावं लागलं की नाही ठीक आहे ना, 10 व्यक्ती मानत आहे, एक व्यक्ती नाही मानत आहे, तर ती त्याची सायकोलॉजी झाली. आपण आपल्या सायकोलॉजीची 10 लोक सॅटिस्फाईड आहेत, त्यांच्यावरती आपण काम करू शकतो आहे आणि त्या कामाचं आपल्याला यश मिळत आहे. तर अशा पद्धतीने मी त्यांना सोबत देते. तर तुम्ही मी ऐकले की तुम्ही लोकांसाठी खूप भरपूर काम करता, भरपूर म्हणजे समाजशास्त्र हे तुमचं सब्जेक्ट आहे, तुम्ही खूप काम करता. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. समाजशास्त्राबद्दल एक बोलायचं झालं तर एक समाजसेवा आहे याच्यात समाजशास्त्रामध्ये. तर ऍक्च्युअल समाजसेवा कोणाकडून शिकावी? खूप लोक आहेत, तर तो जोपर्यंत आपण त्या लोकांकडून शिकून आपल्या आतमध्ये बिंबवत नाही आणि तसं कार्य करत नाही तोपर्यंत समाजशास्त्र तुम्हाला कळणार. तर समाजशास्त्र म्हणजे काय? फक्त समाजसेवा नाही, तर योग्य समाजसेवा. आता मी बऱ्याच जणांना बघा, मला जर कळलं तर मी समाजसेवा कशी केली. मला वाटलं तर मी समजा एखादी व्यक्ती पिऊन आहे, त्या पिऊनला मी टीचर सुद्धा लावलेला आहे आणि आता परिस्थिती झाली आहे त्या टीचर प्रिन्सिपल झालेली आहे. त्यानंतर मी 10 माझा जेव्हा स्ट्रगलिंग टाइम होता त्यावेळेस सुद्धा मी 10 15 हजाराची मदत केलेली आहे, काहीही न मागता. म्हणजे अशा परिस्थितीत आता कोणी मला एखादा गरीब दिसला, तुम्ही त्याला 10-20 रुपये स्वतःहून देऊन देतो, परिस्थिती सुद्धा विचारतो. अशी समस्या. एक वेळ काय करत प्रसंग तुम्हाला सांगतो, जर प्रसंगानुसार आपण पुढे जाऊया. मी मेडिकलमध्ये बसलेलो होतो मित्राचे, एक शेतकरी होते. आता शेतकरी एवढा म्हणजे टेन्शन मध्ये आहे सध्या, कारण की वातावरणानुसार शेतकऱ्याचं जीवन आहे. तो बसलेला होता, मोबाईल मध्ये चालू होतं, पण तो चेहऱ्यावरची जी मुद्रा होती ती टेन्शन मध्ये होती. मग त्याच्यामुळे मी बघितलं आणि मी कसं म्हणजे एकदम मी सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे, म्हणून मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तर असं झालं की त्यांनी माझ्याकडे बघितलं, एकतर त्यांनी नकार दिला, कारण की एकदम घाबरतो ना, कारण जेव्हा आपण समोरच्या मनातलं ओळखतो की यांनी माझ्या मनातलं ओळखलेलं आहे की मी टेन्शन मध्ये आहे, तर त्यांनी नकार दिला. नाही मी टेन्शन मध्ये. म्हटलं सांगा, म्हटलं मला कसं वाटून राहिलं, म्हटलं तुम्ही आहे. मग तो मला बोलला, काय म्हणे राव म्हणे, पाणी नाही म्हणे, आम्ही शेतकरी म्हणे, आत्महत्या करायची पाळी आली म्हणे. त्याचा शब्द होता आत्महत्या करायची पाळी. तर मला काळजी वाटली थोडी त्याची. म्हटलं का बरं, काय झालं नेमकं, आत्महत्या एवढा टोकाची भूमिका घेताय असं का? ते म्हणे पाणी नाही म्हणे राव, शेती पूर्ण पाण्यावर असते म्हणे, आणि रात्री जाग येते म्हणे, 2:30 4 पर्यंत झोप येत नाही म्हणे, रात्री फॅन जरी वाजला असं वाटतं पाणी होऊन राहिलं, एवढी परिस्थिती अशी. तर त्याला मी चहा प्यायला घेऊन गेलो, तो खुश झाला, आमची मैत्री झाली चांगली. तर याला समाजसेवा म्हणतात ऍक्च्युअली मध्ये, की तुम्ही समोरचे जे प्रॉब्लेम ओळखू शकले पाहिजे, त्याला मदत करू शकले पाहिजे, हे फार महत्त्वाचं. तर महाराष्ट्र न्यूज 7च्या विशेष मुलाखतीत वेळ झाली आहे एक अल्पशा विश्रांती घेण्याची. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा. कहते हैं सुख संपत्ति की देवी लक्ष्मी वहीं बसती है जहां स्वच्छता रहती है। आश्चर्य की बात तो यह है कि जहां एक तरफ हम लक्ष्मी की पूजा करते हैं, वहीं दूसरी तरफ हम गंदगी फैलाते हैं। तो भैया अगली बार कचरा फैलाने से पहले सोच लीजिए, कहीं लक्ष्मी जी आपसे रूठ कर चली न जाए। दो गड्ढों वाले शौचालय के बारे में सुना है? नहीं सुना, आइए समझाते हैं। देखिए, 2 गड्ढा बनाइए, पहले वाला जब मल से भर जाएगा ना तो ये चालू हो जाएगा, और साल भर के अंदर इसके अंदर जो मल है ये खाद बन जाएगा, इसे खाली कर दीजिए। इसी तरह शौचालय जो है वो आजीवन चलता रहे, न बीमारी फैलेगी
नबद। और पैसे? अरे वो सेप्टिक टैंक से कई गुना सस्ता। हाँ, क्या समझे? शौचालय 2 गड्ढों वाला ही बनवाना है और स्वच्छता को सदा अपनाना है। क्या भैया वो 2 गड्ढों वाला शौचालय बनाया कि नहीं? हाँ बनवाना मुखिया जी। वाह क्या बात। देखिए लेकिन साफ सफाई पे ध्यान रखना। अभी शौचालय से निकले हो साबुन से हाथ धो। हाँ। चलो 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 चलो। स्वच्छता को आदत बनाना है। अल्पशा विश्रांतीनंतर महाराष्ट्र न्यूज 7च्या या विशेष मुलाखतीत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही म्हणजे जे तुम्ही प्रसंग सांगितला खूप चांगला प्रसंग आहे आणि खूप छान कामगिरी केली तुम्ही त्यांची मदत करून. आता मला सांगा की तुम्ही शेतकऱ्यांची मदत केली. लहान मुलांसाठी तुम्ही काय विशेष करता? लहान मुलांसाठी मी आता स्वतःला बालमित्र म्हणून घेणार नाही, पण मी आहे ऍक्च्युअल मध्ये. काय आहे तर मी बघितलं तर मुलं जेव्हा एक्झाम देतात ना, मी टीचर म्हणूनही काम केलेलं आहे, तर मी त्यांना मुद्दाम हसवतो. टीचर टेन्शन मध्ये असतात मुलं एकदम. त्यांना वाटतं की पेपरमध्ये खूप मार्क मिळाली पाहिजे तेव्हाच आपण सक्सेसफुल होतो. काय इलाज आहे, आई वडिलांचं प्रेशर की पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. तर अक्षरशः मी डान्स करून त्यांना हसवायचो. टीचर डान्स करून त्यांना हसून राहा वेगळ्या टेस्ट करून. तर अक्षरशः म्हणजे ते आई वडिलांना सांगायचे की सागर सर आहे. तर मी एक रिसर्च प्रोजेक्ट तयार केलेला आहे. त्याला सायकोलॉजिकल सर्जिकल स्ट्राईक नाव दिलेलं आहे. नुकतं सर्जिकल स्ट्राईक झाली त्याच्यावर मी सायकोलॉजिकल सर्जिकल स्ट्राईक नाव दिलं आहे. ओरिजिनल टायटल जे आहे ते आहे लेट्स टॉक विथ सागर सर. म्हणजे चला बोलूया सागर सरांशी बिनधास्त. त्यात मी 55 बालमानस प्रश्न काढलेले आहेत. त्यामध्ये कळतं की खरोखर मुलांच्या मनात काय झालं. त्यात मी एक केस तुम्हाला सांगतो, 1 किंवा 2 की काय झालं. मी 37 मुलांवर रिसर्च केला. ते प्रोजेक्ट मी घेतला. प्रश्न विचारला. एकाला मी प्रश्न विचारला की तो रडायला लागला. प्रश्न विचारला तर त्याला म्हटलं तू काय रडत आहे. माझाच विद्यार्थी म्हणून म्हटलं तुझे वडील जवळ नाही म्हणून रडत आहे का. हो म्हणून रडत आहे. म्हटलं ठीक आहे मग काय झालं, आई आहे ना. नाही म्हणे इतरांचे वडील जवळ असतात, माझे सुद्धा वडील जवळ असायला पाहिजे म्हणून मी रडलो. बघा त्याची सेन्सिटिव्ह ही एक गोष्ट. दुसरी एक गोष्ट, एक मुलगा होता त्याचं जेव्हा हे सेशन घेतलं मी लेट्स टॉक विथ सागर सर, तेव्हा तो पण रडला. शेवटचा प्रश्न होता तुम्हाला काही सांगायचं आहे. लहान मुलं 4थीतला मुलगा बघा, एवढा छान सुंदर इंटरव्ह्यू दिला त्याने. त्याची मजुरी करते, आजी आजोबा वागवतात, वडील वारलेले, मोठ्या शाळेत शिक्षण घेतोय, 10-12 अफोर्ड होत नाही तरी शिक्षण घेऊन राहिला. तर मग त्याला विचारलं शेवटचा प्रश्न तुम्हाला काय. हो म्हणे सांगायचं आहे. शेवटचा प्रश्न उत्तर सांगायचं. माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलं असं मोठं. 4थीतला मुलगा म्हणजे 6-10 वर्षाचा मुलगा माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलं. माझे आजी आजोबांनी सुद्धा खूप काही केलं. ते मला खूप वागवतात. मला माझ्या आईला नवीन घरात न्यायचं आहे, नवीन घर बांधायचं आहे. मला इंडियन आर्मीत जायचं आहे. मी म्हटलं तू देव बघितला का, असाही प्रश्न आहे माझ्या. हो कुठं. शिक्षकांनी देव बघितलं. ऍक्च्युअली मीच त्यांना सांगितलं होतं की बघ ओरिजिनल काय असते. त्यानंतर हे झालं, देव बघितला तर मग पुढे काय करायचं, इंडियन आर्मीत जायचं म्हणे मला. एक मुलगा रडला कारण की तो काळा होता, जाडा होता म्हणून तो रडला. एका मुलाच्या मनात प्रश्न होता की त्याला काय व्हायचं जीवनात, तर त्याला PI व्हायचं. PI म्हणजे नेमकं काय त्याला माहिती नव्हतं, पण त्याला PI व्हायचं. त्याचे वडील होमगार्ड होते. त्याच्या जीवनात असाच एक प्रसंग आला की ऑटोमध्ये तो जात होता. ऑटो अडवला पोलिसांनी. पहिल्यांदा अडवला, दव दिला. दुसऱ्या दिवशी डबल अडवला. त्या पोलिसवाल्यांनी घेतले पैसे. आणि मग त्याचा मला काउंटर प्रश्न असा होता की सर हे पैसे करून दिलं होतं. मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. कारण की आपलं सेशन असं होतं की फक्त लेट्स टॉक विथ सागर. तर असे प्रसंग मला मुलांच्या सोबत काम करताना येतात. अत्यंत आम्हाला शहारी येणारे प्रसंग आहेत हे. तर मला सांगा सर की जे इतके प्रसंग आले तुमच्या जीवनात, तर तुम्ही मुलांना व त्यांच्या पालकांना काय सांगू इच्छिता? मुलांना व पालकांना मला असं सांगायचं की आजकाल बघा, पहिल्यांदा मी पालकांना सांगू शकेन. पालकांना याच्यासाठी पहिले पालक असतात मग मुलं येतात. मुलांचा जन्म नंतर होतो. आणि पहिले तर एवढं लक्षात की आपल्या भारतात वृद्धाश्रम खूप आहे. ज्या वेळेस तुम्ही बाल संगोपन चांगलं करसाल, पॅरेंटिंग चांगलं करसाल, मुलांना चांगलं वागवसाल, त्यावेळेस एकही वृद्धाश्रम तयार होणार नाही याची गॅरंटी मी घेतो सुद्धा. परंतु तुम्ही बाल संगोपन शिकून घ्या. आपलं काय होतंय, आपण बाल संगोपन शिकून घेत नाही. जनरली असं की
मुलाला जन्माला घालायचंय, घालून घेतलं. परंतु मुलगा तर कधी इन्व्हिटेशन मागत नाही ना की मम्मी अँड डॅडी कृपया मला जन्म द्यावा, असा अर्ज तर देत नाही ना, आहे की नाही. तर पालकांना एवढं सांगायचं बेसिक मध्ये फक्त की तुम्ही बालसंगोपन शिका आणि त्याच्यानुसार त्यांना वाढवा. आणि मुलांना सांगायचं आहे की मुलांना बघा, आई वडिलांशिवाय आणि आपणचे जे जवळचे नातेवाईक असतात, मित्र मंडळी असतात, सर्व त्याच्याशिवाय मोठं करून नाही. आई वडील आपल्याला जन्म देतात, त्यामुळे त्यांची जी ऋण असतात ती कधी विसरू नये. आणि ते जे म्हणतात ते आपलं भलं चिंततात, भले त्यांचा मार्ग वेगळा असो सांगण्याचा, ते भलं चिंततात. लहान मुलं मोबाईलच्या मागे असतात, त्यांना मोबाईल घेतल्याशिवाय जीवन जात नाही. त्यामुळे मुलांनी कसं एक लक्ष निर्धारित करायला पाहिजे जीवनात. लक्ष जर निर्धारित केलं तर ही जे डिस्ट्रॅक्शन आहे ते येणार. आजकाल लोकांमध्ये व्यसन ही गोष्ट खूपच जास्त आली आहे. तर व्यसनमुक्ती कशी करायची? कोणत्याही टाईपचं व्यसन असू शकते, ते मोबाईलचं पण असू शकते जे तुम्ही आता बोलले. तर कशा प्रकारे शिक्षण द्यायला पाहिजे मुलांना तुमच्या मते? आता तुम्ही प्रश्न केला की व्यसनमुक्ती कशी व्हायला पाहिजे. तर पहिले काय म्हणून राहिलं की आपण व्यसनाला एक पॅशन समजून राहतो. की मोठे मोठे लोकांना आपण पाहतो सिगार ओढतायत, कप आहे बिअरचा किंवा वाईनचा आहे, ते स्टाईलने त्याचे फोटो. मग यंग जनरेशन काय करून राहिली, त्यांना फॉलो करून राहिली, ते चुकीचं आहे. तर याच्याकडे आई वडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे कसं होता कामा नये. त्यांना सांगायला पाहिजे हे जे दिसून राहिलं हे वेगळं आहे, पण ते तसे करत नाही, ते पिक्चर आहे, ते मूवी आहे, असं आहे. त्यांना समजून सांगायला पाहिजे की व्यसन हे कितीही काहीही केलं तरी हानिकारक आहेच. मोस्ट ऑफ द डॉक्टर्स असे म्हणतात की थोडं जर बियर वगैरे घेतली तर चांगलं असते. युट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर तसं सांगतात की थोडी बियर घेतली चांगली असते. पण ते कदाचित खरं असेल मला माहिती नाही, कधी असेलच. पण एकच प्याला कदाचित तुम्ही ऐकलेला असेल, एकच प्याला पुस्तक आहे, एक प्याला तर घेतला तर त्याची सुरुवात नंतर पूर्ण बॉटलने होते आणि तो बॉटल तोंडाला लावायला लागतो. तर हे गोष्ट व्हायला पाहिजे. तर त्यांना सांगायला पाहिजे की तुमचं अर्थार्जनाचं जे साधन आहे ते चुकीचा मार्ग नसायला पाहिजे. तुम्ही बियरचं दुकान टाकताय, पैसे कमवून राहिले, खोचून राहिले, पण दुसऱ्याचं जीवन काय, किती जीवन बरबाद करून राहिले, त्यांची हाय लागते त्याचं काय. ही गोष्ट आहे नाही आहे मानसशास्त्रात मला माहिती नाही आहे, पण मानसशास्त्राशी याचा संबंध जुळतो. तर व्यसनमुक्त करण्यासाठी आपल्याला खूप बाबींचा विचार करावा लागेल. तुम्ही एकतर सिगरेटला परमिशन देऊन राहिले, गुटख्याला परमिशन देऊन राहिले, नंतर व्यसनमुक्ती केंद्र करून राहिले, तर अर्थ काय? एकतर पूर्ण बॅन करून टाका ना, किंवा त्यांना सांगा की मोठे मोठे बियर्स आहेत, बियर बार आहेत, त्यांना रेस्ट्रिक्शन करायला लावा. डायसन जी सिस्टीम आहे बियर दारू पित असताना त्याचा उपयोग कुठं होतो? जरा कोणी येते कोणी घेऊन जाते, लिमिट गुन्हे राहिली, त्यामुळे त्याचं रोग होऊन राहिले. तर एक तर म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र जे आहे किंवा व्यसन जर सोडवायचं असेल तर एखाद्या व्यक्तीला स्वतःवर नियंत्रण मिळवावं, स्वतःच्या मनावर. बियर बार वाले किंवा ते तुम्हाला स्वतःहून तर बरोबर नाही राहिले की तुम्ही दारू प्यायला या, ऑर्डर तर घेऊन राहिले, आमंत्रण या बाबा प्या, आमच्याकडून 1 रुपयाची 2 रुपयाची शिल्लक घ्या. तर इथं हे चुकते, याच्यावर आपण लक्ष द्यावं. तुम्ही आता व्यसनांबद्दल सांगितलं, मला सांगा की आता म्हणजे मनुष्य असा आहे आपला की तो खूप भौतिक झालाय, खूप भौतिकवादी झालाय. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप भौतिकवादी झाले, खूप म्हणजे याचं एक्सटेन्शन वाढत चाललंय की माझ्याकडे तुमच्याकडे एक गाडी आहे, 4 व्हीलर, माझ्याकडे 4 असले पाहिजे, हे भौतिकता आहे. तुमच्याकडे MIचा मोबाईल आहे का, माझ्याकडे आयफोनचा असला पाहिजे, आहे की नाही? भौतिकता आहे. तुम्ही कोणते कपडे घालताय याच्याकडे लक्ष. ही भौतिकता वाढून राहिली, कमी कशी करायची? तर तुम्हाला आदर्श व्यक्तीला मानावं लागेल. स्वामी विवेकानंद असो, B.R. आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी असो, कोणी असो, यांना आदर्श जर तुम्ही मानले तर तुमची कमी चुका होतील. तुमचा आदर्श नसतील तर तुम्ही जास्त चुका होतील, आणि आदर्श जीवनात जर असेल तर तुमच्या कमी चुका होतील. भौतिकतेतून निघण्याचा एकच मार्ग आहे, त्यांनी प्रत्येक व्यक्तीने लक्ष ठेवला पाहिजे. एका शब्दाचा अर्थ तो म्हणजे मृत्यू. तुम्ही ऑटोमॅटिक भौतिकतेतून निघून जाल. सबुरी, पेशन्स हे खूप जास्त लोकांमध्ये आजकाल नाही राहत. तर तुम्ही याबद्दल काय सांगू इच्छिता? म्हणजे तुमचं काय मत आहे की पेशन्स कसा आणायला पाहिजे मनुष्याने? पेशन्स बघा हे एका दिवसात नाही येणार. सबुरी, आता मी 3 शब्दावर खूप महत्व होतं. जेव्हा मी स्वामी विवेकानंद इग्नोसेन्स रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली तर 3 शब्द मी खाली लावले: ट्रस्ट, पेशन्स अँड सॅक्रिफाईस. ट्रस्ट म्हणजे विश्वास, स्वतःवरचा विश्वास, ईश्वरावरचा विश्वास, आणि आपले जे अवतीभोवती लोक राहतात त्यांच्यावर विश्वास. पेशन्स म्हणजे संयम जे आपण बाळगला पाहिजे, आणि सॅक्रिफाईस म्हणजे त्याग. छोट्या छोट्या गोष्टी जर त्याग केल्या ना तर आपल्याला मोठी मिळकत मिळते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि संयम या गोष्टीवर मी छोटीशी स्टोरी सांगतो मला, की राजेंद्र बर्वेने सांगितली होती. राजेंद्र बर्वे तुम्हाला माहिती आहे की मला माहिती नाही, मुंबईचे
वेल फेमस सायकेट्रिक आहे, वेल फेमस. त्यांची मी स्टोरी आहे, त्यांची स्टोरी मी पुन्हा सांगतो म्हणजे जनता ऐकू शकेल. ती स्टोरी होती एका शिक्षिकेची. एक शिक्षिका वर्गात बसलेली असते आणि ती एक रिसर्च करणारी असते, उत्सुक असते आणि काहीतरी करण्याचं असते तिला जीवनात. तर ती काय करते, मुलांना प्रश्न विचारते. मुलांना बघा, मी तुमच्याकडे चॉकलेट आणलेलं आहे. आता जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला एक चॉकलेट मिळेल आणि मी थोड्या वेळात मला थोडं बाहेर काम आहे आणि मी परत येते, तेव्हा नंतर तुम्ही घेतलं 2 मिळेल चॉकलेट. मुलं कन्फ्युज झाली, त्यांना आश्चर्य ओढून राहिला की सर अशी काय करत आहेत. सर्व विश्वास कसा ठेवा, विश्वास हे महत्वाचं. श्रद्धा आणि खूप महत्वाची संयम जर बाळगायचा असेल तर स्वतःवर विश्वास आणि परिस्थितीवर विश्वास. काहींनी मग काय केलं, विश्वास नाही ठेवला, नाही सर आताच पाहिजे आम्हाला, पेशन्स नाही ठेवला, संयम नाही ठेवला, त्यांनी 1 चॉकलेट मिळाले. सर परत आले, काहींना 2 चॉकलेट मिळाले. मॅडम, तर मॅडमनी थ्रू आउट यांचं सर्वे केला आणि निरीक्षण केलं. जे थांबले ना 2 चॉकलेटसाठी ते जीवनात खूप मोठे होते. त्यांनी संयम बाळगला होता की थांबवू शकतो आपण, नंतर यशस्वी होऊ शकतो, ही आशा आपण बाळगली पाहिजे. ते लीडर होते. लीडर म्हणजे फक्त राजकीय क्षेत्रात नाही, कोणत्याही वेगवेगळ्या क्षेत्रात ते लीडर होते. थांबण्याची तयारी असली पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, आता आत्ताच पाहिजे, मला आत्ताच मिळालं पाहिजे, आत्ताच पैसे धन असले पाहिजे. एका दिवसात कसं मिळेल, त्यासाठी थोडा वेळ लागतो. म्हणून तुम्ही संयम बाळगला पाहिजे. खूपच छान तुम्ही आम्हाला ही स्टोरी सांगितली. तर आता मला मॅडमला काही विचारायचं आहे. मॅडम, मला सांगा की यांच्यासोबत राहून तुम्हाला काय अनुभव आले? अनुभव असा की 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्हिटी. प्रत्येक लेडीजमध्ये निगेटिव्हिटी असते, प्रत्येकामध्येच असते, पण लेडीजमध्ये फार जास्त असते. सगळ्यात पहिली निगेटिव्हिटी अशी असते की एक आपला लाईफ पार्टनर तो कसा असेल, कसा मिळेल, ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातील, पण नेक्स्ट लग्नानंतर त्याचा स्वभाव कसा असेल, आपल्याला समजून घेणार नाही घेणार, कितपत घेणार, आपल्याला फ्रीडम किती देणार. फ्रीडम आहे पण प्रेम मिळेल का, प्रेम आहे, फ्रीडम आहे, वेळ आहे का, वेळ देणार का. तर मी ह्या सर्व याच्यावर एवढं बोलू इच्छिते की फ्रीडम, प्रेम आणि वेळ ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक त्या तिन्ही गोष्टी मला मिळत आहेत आणि त्यातून निगेटिव्हिटी कमी होऊन, म्हणजे निगेटिव्हिटी नाही राहत आहे, पॉझिटिव्हिटीकडे जातो आहे आणि त्यामध्ये मी त्यांना फुल्ली सपोर्ट करू इच्छिते. तर आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आहे. बरं. तर मला सांगा की तुम्हाला महाराष्ट्र मिसळमध्ये कसं वाटलं? बापरे, मला खूप छान वाटलं. म्हणजे मी मनापासून बोलतोय आज. मी सर्व तुमची जी टीम आहे, कॅमेरामॅन असतील, तुम्ही असतात, इथले जे मंगेश सर आहेत किंवा मला ज्यांनी पाठवलं मुख्य म्हणजे राधेश्री अशोक राऊत सर, त्यांचं धन्यवाद. मला खूप छान वाटलं तुमचं बोलणं, सरचं वागणं, इथं मला बसवलं, एवढा मान सन्मान दिला, त्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. आणि तुम्ही मला हे प्रोत्साहन देत आहे. मला असं प्रोत्साहन कोणी दिलं? जवळपास 6 वर्षापासून या क्षेत्रात आहे, पण तुम्हाला प्रोत्साहन मिळालं नाही. झाली ती मला डावललं भरपूर जणांनी, प्रोत्साहन खूप कमी झालं. तर मी खरोखर महाराष्ट्र न्यूज 7चे आभारी आहे. पायल मॅडम तुमचा आभारी आहे, सर्व टीमचा मी आभारी आहे, मंगेश सरांचा मी आभारी आहे की तुम्ही मला इथे बोलावलं आणि माझा इथे इंटरव्ह्यू घेतला. त्याबद्दल मी म्हणजे भाऊक झालो. तर महाराष्ट्र न्यूज 7च्या विशेष मुलाखतीत आज इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा. अरे मोहन दादा, आप साफ करते रहोगे और लोग कचरा करते रहेंगे. अरे कुछ नहीं होगा इस देश का. देखा? हाँ, हो सकता है, बस थोड़ी और सफाई करनी पड़ेगी. कैसे? ये आपका खत आया है. किसका है? किसी भारत ने भेजा है. भारत? हमारे गांव में तो कोई भारत है नहीं. मैं किसी भारत को नहीं जानती. पढ़ लो, शायद कोई पहचान वाला हो. सदर प्रणाम. शायद आप मुझे पहचानते नहीं हो, पर मैं आपको जानता हूं बहुत करीब से. कई बार कई जगहों पर हम मिल भी चुके हैं. और हर मुलाकात एक याद बनती गई. याद है जब वह मिश्रा की बीवी रसोई से कूड़ा फेंक रही थी
तब आप ही ने तो उसे डांटा था। गांधी चौराहे के सामने वाली दीवार पर जब वो आदमी थूक रहा था तब आप ही ने तो उसे रोका था। किसी दूसरे ने फेंका हुआ कचरा जब आपने उठाकर कचरे के डिब्बे में डाला था ना, तब मुझे बड़ा गर्व महसूस हुआ था कि आज का नौजवान भी मेरी इतनी कदर करता है। आपके बहुत एहसान है मुझ पर, नहीं तो भला कौन सोचता है इन छोटी छोटी बातों के बारे में। मैं शुक्रगुजार हूँ आपका, मेरी इतनी इज्जत करने के लिए। मैं शुक्रगुजार हूँ मेरी तरक्की के खातिर आपके इस छोटे कदम के लिए। मैं शुक्रगुजार हूँ मुझे महान बनाने के लिए। आपका प्रिय भारत। सच बात बताओ मोहन दादा, मतलब मुझे नहीं लगता कि इतनी आसानी से मुबारक हो मोहन दादा। अरे अपना दिल साफ हो रहा है। हाँ, पर और एक खत देना बाकी है। अब कौन? ये आपका खत आया है, किसी भारत ने भेजा है। नमस्कार। अपने शहर के कचरे की समस्या सुलझाएं बस एक छोटी सी आदत बदलकर। घर के गीले और सूखे कूड़े को अलग अलग रखिए। इस तरह घर का 50 से 80% कूड़ा कचरे के पहाड़ में नहीं जाएगा, यानी शहर से कूड़े के पहाड़ होंगे खत्म। साफ शहर स्वस्थ हम। तो आइए मिलकर देश के लिए बदलें एक छोटी सी आदत, क्योंकि देश हमसे है और हम देश से। जय हिंद। आवासन और शहरी कार्य मंत्रालय द्वारा जनहित में जारी।